बातमी धुळ्यातून धुळ्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झालेला आहे। मंगल कार्यालय आणि कॅटरिंग व्यावसायिक यामुळे अडचणीमध्ये आलेले आहेत। व्यावसायिकांची जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी सुद्धा त्यानंतर बघायला मिळाली। अमेरिका इराण युद्धाचा गॅस पुरवठ्यावर परिणाम झालाय आणि याचा मोठा फटका हा कॅटरिंग व्यवसायाला सुद्धा बसलेला आहे। गॅस पुरवठा 150-200 लोक प्रत्येक मंगल कार्यालयामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपात त्या जेवणाच्या विषयामध्ये असतील, कॅटरिंगच्या विषयामध्ये अटॅच आहेत। आज आमच्या सगळं त्यांच्यावरही उपासमारीची पाळी येणार आहे आणि सीझन हा आमचा या चालू महिन्यात चालू होतो मार्च मध्ये आणि नेमकं त्याच टायमाला आम्हाला गॅस मिळणार नाहीये। तर माझी प्रश्न विनंती आहे की किमान येणाऱ्या काळामध्ये हे 3 महिने तरी आमचे सरसकट आम्हाला मंगल कार्यालयासाठी स्पेशल काहीतरी कोटा काढून आम्हाला मंगल कार्यालयासाठी गॅस पुरवठा करावा। अधिक माहिती घेऊया, आपल्या सोबत तुषार परदेशी जोडलेले आहेत। तुषारजी, कॅटरिंग व्यावसायिकांचे मोठे हाल झालेले आहेत कारण लग्न सराई सुरू होते आणि त्यांनी अनेक ऑर्डर सुद्धा घेतलेले असतील, मात्र गॅस टंचाई आहे त्यामुळे जेवण कसं बनवावं असा सवाल त्यांच्या समोर उभा राहिला आहे। नक्कीच जगदीश, या ठिकाणी पाहायला गेलं तर धुळे जिल्ह्यात साधारणपणे 200 ते 250 मंगल कार्यालय आणि लॉन्स आहेत। त्यामुळे आता आखाती देशात हा संप झाल्यानंतर आता व्यावसायिक सिलेंडर आता हा मिळणार नाही। त्यामुळे ह्या व्यवसायांवरती देखील आता परिणाम होणार आहे कारण बुकिंग आता लग्न सुरू झालेली आहे, बुकिंग करायची काही नाही आणि बुकिंग झालेल्या जे असतील ऑर्डरी तर त्यांच्या लग्नात सुमारे 800 ते 1000 नागरिक या ठिकाणी येत राहतात। त्याचा फटका बसतो। तुषारजी, तुम्ही असेच जोडलेले राहा।